गोखले हे राजापूरवरून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. पोस्ट खात्यातून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. त्याच्यानंतर लहानपणापासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य आहेत, काम करत आहेत. सध्या संघाच्या रत्नागिरी विभाग कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते आहेत. सामाजिक समरता, राष्ट्रीय अस्मितेसाठी कीर्तन, प्रवचन, व्याख्यानमाला इतर अशा वेगळ्या माध्यमातून ते राष्ट्रसेवा आणि हिंदू धर्मरक्षणाचे कार्य करत असतात. हिंदू समाज प्रबोधनाचं कार्य ते रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग तिन्ही जिल्ह्यामध्ये करत असतात. तर असे व्यक्ती आज आपल्याला मुख्य व्याख्यानामुळे लाभलेले आहेत आणि या व्याख्यानानंतर या ठिकाणी एक गीत होईल आणि त्या गीत नंतर या ठिकाणी नाश्ता होईल आणि कार्यक्रम समाप्त होईल याची सर्वांनी लक्ष द्यायचे. कृपया मोबाईल बंद ठेवा. सन्माननीय दिलीपजी गोखले यांना मी विनंती करतो की आपण आपले अनुभव विचार या ठिकाणी व्यक्त करावे. नमस्कार. सगळ्यांनी माझ्याकडून जय जयकार करायचं. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. माणसं भरपूर आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. आजच्या या हिंदू संमेलनासाठी उपस्थित श्री पांडुरंगजी राणे, सौ वैष्णवीताई लाड, आणखी इथले सकल हिंदू समाज म्हणून ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सगळे संयोजक. अनेकांची ओळख नाही, यांची ओळख आत्ताच झाली. काही 2-4 कार्यकर्ते पूर्वीचे माहिती आहे. पण ओळख जरी नसली तरी देखील एक समान ओळख आपल्या सगळ्यांची आहे. नावं माहीत नसतील, गावं माहीत नसतील तरी पण आपल्यात असं काहीतरी समान आहे आणि असं समान असण्याचं मिलन म्हणजे संमेलन असं आज आपण आयोजित केलेलं आहे. सम आणि मिलन, कारण मी संमेलन या शब्दावरून विचार करतो. हे 2 शब्द आहेत. सारखं काहीतरी असतं त्यांचं मिलन होतं, एकत्रित करण्याचा कार्यक्रम. आपल्याकडे अनेक जण स्नेहसंमेलन आयोजित करतात. काही जण कुठल्या 10वीच्या 12वीच्या बॅचचं स्नेहसंमेलन आयोजित करत असतात. काही जण कर्मचारी आपल्या माजी निवृत्त कर्मचाऱ्यांचं आयोजन करत असतात संमेलन. हे समान घटक काय असतो तर त्यांनी काही दिवस काही वर्ष एकत्र घालवलेली असतात. त्यांच्यात काही साम्य असतं. अमुक वर्ष आम्ही 10वीत होतो, अमुक ठिकाणी आम्ही ट्रेनिंग केलं, काहीतरी असतं. काही कुलांची संमेलन असतात, काहीतरी एक समान गोष्ट असते. मग आपल्याच मध्ये समान गोष्ट कुठली आहे की आम्ही आहोत. आम्ही एका वर्गातले नाही, आम्ही एका वयाचे नाही, आमची आर्थिक स्थिती वेगळी आहे. ज्या जातीमध्ये सगळा समाज विभागलेला आहे तशा वेगवेगळ्या जातीमध्ये आपण आहोत. वेगवेगळं शिक्षण झालेलं आहे, वेगवेगळ्या व्यवसायात आपण सगळे आहोत. असंख्य गोष्टी वेगळ्या आहेत. तरी देखील 2 समान गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे आपण इथे एकत्र आहोत. ते म्हणजे आपला देश आणि आपला धर्म. ह्या 2 गोष्टीत काही फरक नाही. सगळे भारतवासी आहोत, आहेत की नाही. भारत माझा देश आहे ना सगळ्यांचं समान. भारतीय नाही ना. आणखी दुसरी महत्वाची गोष्ट, आपण सगळे कोण आहोत? हिंदू आहोत. बस या 2 गोष्टी आहेत की ज्यांनी आपल्याला एकत्र आणले आणि त्यासाठी हे हिंदू संमेलन आहे. आता एकत्र येऊन करायचं काय? 10वीतली मुलं जेव्हा एकत्र संमेलनासाठी जमतात तर आपले गुरुजी बोलावतात, सर बोलावतात, एकमेकांच्या आठवणी काढतात, गाण्याचे गमतीदार कार्यक्रम करतात, खाणंपाणी करतात, फोटो काढतात आणि निघून जातात. वेगवेगळ्या संस्थातली लोक आपली जेव्हा संमेलन भरवतात तेव्हा अशीच काहीतरी मजा करतात, निघून जातात. तरी नंतर काही करायचं नसतं. आपलं संमेलन आटपलं की नंतर एकदा काल मजा आली, काल चांगलं झालं, परत काहीतरी आयोजित करू, त्यावेळेला पुढचा विषय. आपलं संमेलन तसं नाहीये. आपण ते आज आलेलो आहोत, आपण एवढेच नाही आहोत, आपण भरपूर आहोत. म्हणत इथे आले की त्यांचे प्रतिनिधी आहोत असं समजू. आमच्यात समान अशा गोष्टी आहेत की जे आपल्याला इथून पुढे कार्य करायचं आहे. हे संमेलन झाल्यावर नंतर गीत होईल, वंदे मातरम काय संयोजकांनी ठरवले तसं एकत्र खाणं होईल. इथून बाहेर पडल्यानंतर आपण विचार करायचा की या संमेलनानंतर आपल्याला आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी काय करता येईल. आधी मुळात गरज आहे का?
लोक विचारतात, आपण जेव्हा संमेलनासाठी लोकांना बोलवायला गेलो असतो की अरे असं असं हिंदू संमेलन आहे. हिंदू संमेलन कशासाठी? तर हिंदू एकजूट होण्यासाठी. कशाला हिंदू एकजूट व्हायला पाहिजे असा प्रश्न काहींनी विचारला असेल, काहींनी विचारला नसेल, पण लोकांना त्याचं महत्व वाटत. कारण का आपली अवस्था अशी आहे की माझ्या काहीतरी जखम होईपर्यंत आपण सावध होत नाही. जे काय घडते ते घडू दे, मला काय तेच. आम्ही एक आहोत ही भावनाच आम्ही विसरलो आहोत. आणि हिंदू समाज एक नाही हा एक महारोग आमच्या हिंदू समाजाला जडले. प्रत्येकाला व्यक्तिगत आजार बरेच आहेत, कोणाला प्रेशर असेल, कोणाला साखर असेल, आणखीन काय असेल, पण एक आजार जो सगळ्यांना आहे. जसं मी सांगितलं, दोन समान गोष्टी आहेत, हिंदू आणि भारतीय. तसं एक समान आजार आपल्या सगळ्या हिंदू समाजाला आहे, तो म्हणजे आम्ही एक नाही. हिंदू शब्द बरोबर उलटा झालेला आहे, दुई झाली. हिंदू समाज सगळा विभागला गेलेला आहे. आणि हे विभागल्या गेल्यामुळे ज्या काय अडचणी, ज्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या हिंदू समाज एक नसल्यामुळे आपल्यावर ओढवले. 1200 वर्षाची मुसलमानांची सत्ता आपल्या देशावर होती वेगवेगळ्या भागात. मोहम्मद बिन कासिम पासून अगदी शेवट औरंगजेब. ही कशामुळे झाली? बाबर आला, तैमूर आला, अकबर आला, सगळे आले. या सगळ्यांनी आमच्या देशावर राज्य का केलं? आम्ही काय संख्येनं कमी होतो का? संख्येनं आपणच भरपूर होतो. आपण पराक्रमात कमी होतो का? आपण पराक्रमी होतो. आपल्याला देवधर्माबद्दल प्रेम नव्हतं का? आपल्याला प्रेम होतं. आपलं भरपूर सगळ्या गोष्टी आपल्याकडे अशा होत्या, पण तरी सुद्धा महत्वाची गोष्ट जर काय असेल तर आम्ही एक नव्हतो. सगळ्या गोष्टी जर कुठल्या गोष्टीमुळे जर आजार होत आहे, जी संकट आली, ती आम्ही एक नसल्यामुळे झाली. वेगवेगळ्या विचारवंतांनी हेच निदान केले. स्वातंत्र्यवीर सावरकर असोत, डॉक्टर हेडगेवार असोत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत, लोकमान्य टिळक असोत, किती जेवढे जेवढे चिंतक होऊन गेले की ज्यांनी या देशाचा विचार केला, स्वातंत्र्यासाठी लढले, झगडले, त्यांनी परिस्थिती बघितली ना, का माझ्या देशाला पारतंत्र्य आलं. त्या सगळ्यांची उत्तरं प्रत्येकानं वेगवेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये, पण त्याचा अर्थ एक आहे. आपल्याकडे असं वचन आहे, एकदम सत विप्रा बहुधा वचन, म्हणजे एकच सत्य असतं. विद्वान लोक वेगवेगळ्या पद्धतीनं मांडतात. सगळं बघा, सगळे महापुरुष आहेत, त्या सगळ्यांनी सांगितलेलं एकच फक्त नाव घेतो. पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की या देशावर जेव्हा आक्रमण झाली त्यावेळेला एका भागात लढाया सुरू होत्या. एक कुठला तरी कोपरा झुंजत होता आणि बाकीचे बघत होते. आपाप 36 माणसं एकमेकांना फितूर होत होती. अगदी मोहम्मद बिन कासिम पासूनच्या वेळेला त्याने स्वारी केली तेव्हा इथल्या सेनापतीनं कासिमच्या मुनिमाकडून लाच घेतली आणि सैन्यानं लढायचंच नातं. 713 सालचा विषय. ही पहिली स्वारी. त्यानंतर सुरूच होतं. एकदा छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे झाले, आपलं नशीब म्हणून कवी भूषणात लिहून ठेवलेलं आहे, काशी जी की कला गई मथुरा मशीद गई, अगर शिवाजी न होते तो सुनता होती ती सत्ती. एक राजा जन्माला आला की त्यामुळे आमच्या कपाळाला कुंकू आहे, कानाला आमचे टोचलेले आहेत, घरात देव आहेत, गावात देवळ आहे. हे सगळं कोणामुळे झालं असेल तर अलीकडच्या काळामध्ये 350 वर्षापूर्वी हा महापुरुष जन्माला. असं देशाच्या विविध भागामध्ये विविध माणसांनी, पराक्रमी लोकांनी आपला पराक्रम केलाच. महाराणा प्रताप असतील, गुरु गोविंद सिंग असतील, अशी ती माणसं त्या त्या वेळेला ती परिस्थिती बघून सगळ्या समाजाला एक करत होती. आपण एक होत होतो. त्या त्या वेळेला आक्रमण नाहीशी करत होतो, पुन्हा स्वतंत्र होत होतो. पण पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या. जे शिवाजी महाराजांनी ते हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यानंतर परत इंग्रज कसे आले हो? आम्ही शिकलो काय? त्याच्याही पूर्वी 2000 वर्ष आर्य चाणक्यानं चंद्रगुप्ताच्यामुळे जो काय आपलं राज्य स्थापन केलं होतं, पहिलं सगळ्यात युनिव्हर्सल स्टेट असं टॉयन मी म्हणतो, भारतातलं सगळ्यात मोठं आणि अनुशासित युनिव्हर्सल स्टेट, एवढं त्यांनी लिहून ठेवलेलं. ते चाणक्याचा अभ्यास, विचारांचा अभ्यास जगभर करतात. आपला देश बलवान व्हायला हवा असेल, त्यातले सगळे दुर्गुण नाहीसे व्हायला हवे असेल तर त्याने जे जे उपदेश करून ठेवलेले त्याचं चिंतन चाणक्यांचं हे जगभरातली लोक करतात की माझा देश चांगला व्हायला पाहिजे असेल तर काय करतात. ते चाणक्याला विसरलो, ते चंद्रगुप्ताला विसरलो, शिवाजी महाराज जय जयकारापुरते राहिले, संभाजी महाराज. तर किती माणसांनी काय काय केलेलं आहे कशासाठी? की माझा धर्म टिकावा, माझा देव टिकावा, माझा देश टिकावा, इथली सभ्यता टिकावी. पण पुन्हा एकदा तो माणूस गेला की आमच्याकडे परत सगळं विसरायला होतं. आज देखील जयंत्या होतात, पुण्यतिथ्या होतात, आम्ही मिरवणुका काढतो, फटाके वाजवतो, डीजे वाजवतो, कार्मिणुकीचे कार्यक्रम करतो. परत ते कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही दररोजच्या जीवनामध्ये तसेच वागतो.
आपल्याला बरोबर आश्चर्य वाटतं की एवढी शहाणी माणसं, पराक्रमी माणसं झाली तरी तिला एक का होत नाही. त्याचं कारण काय असावं? मग सगळ्या समस्यांचं उत्तर फक्त एक आहे की 800 ते 1000 वर्षाच्या मुस्लिम आक्रमणांचं कारण हिंदूंमध्ये एकजूट नव्हती. नंतर आलेल्या इंग्रजी सत्तेचं कारण सुद्धा काय होतं? हिंदूंमध्ये एकजूट नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, तेव्हा पण फाळणी झाली, देशाचे तुकडे झाले, तेव्हा पण त्याचं कारण काय? हिंदू समाज एक नव्हता. लक्षावधी हिंदू स्त्रियांवर बलात्कार झाले, लक्षावधी हिंदूंची धर्मांतर झाली, लक्षावधी मुलं आईबापाविना पोरकी झाली, करोडो रुपयांची संपत्ती लुटली गेली, करोडो हिंदू तिकडनं पाकिस्तानातून बांगलादेश नंतरचा तिथनं हिंदुस्थानात आले. तर का झालं? त्यांनी का गमावलेली? संपत्ती गमावलेली, आई वडील गमावलेली, धर्म गमावलेली. हे सगळं कशामुळे झालं? एवढे संख्येने आम्ही एवढे आहोत, पहिल्यापासून आम्ही संख्येने जास्त. आज सुद्धा एवढं नाहीसं 85% तरी पण अजून परिस्थिती काय? आम्ही पुण्यश्लोक छत्रपतींचा जय जयकार करतो, आम्ही संभाजीराजांचा जय जयकार करतो, पण या राजांना ज्यांनी त्रास दिला हिंदवी स्वराज्याच्या वेळेला, शिवाजी महाराजांना कैदेत टाकलं, त्यांच्या वडिलांना पकडलं आणि संभाजी महाराजांचे हलाल करून मारले, सगळ्यांना माहिती आहे. मग तो अफजल खान महाराजांना जो मारायला आला, तो औरंगजेब की ज्याने आमच्या छत्रपतींचे हलाल करून त्यांना ठार मारलं, अजूनही भारतामध्ये औरंगजेबाचा जय जयकार होतो. अजूनही भारतामध्ये त्या अफजल खानाच्या म्हणजे महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून प्रतापगड, तिथे त्या कबरीवर जास्त गर्दी असेल. ही अवस्था अजून उदात्तपणा का होतो? आम्ही कसे बघत बसतो? आम्हाला लाज कशी वाटत नाही? आम्हाला संताप कसा होत नाही? त्याचं कारण आम्ही थोडे मुरदाळ झालेलो आहोत. मला काय त्याचं, मला काय त्याचं. त्यामुळे आज जो प्रयत्न आपण केला, ही चीड जी आहे ना, ही आपल्यातली चीड, ही आणखीन बाकीच्या समाजामध्ये निर्माण होण्यासाठी स्वतः कधी निर्माण होईल. हनुमंतानं लंका जाळली, कशी जाळली? त्या माणसे 4 जमवले होते आणि पेट्रोल पेट केले नव्हते. आपल्या शेपटीला पहिली आग लावली आणि मग लंका. आम्हालाही आमच्या हिंदू समाजाच्या संघटनाचं काम करायचं असेल, शेपटीला आग लावायची म्हणजे काय? मी त्या विचारानं झपाटले. आपला नेहमीचा वेळ आहे, त्यातला थोडा वेळ, तर बाकीच्यांनी प्राण दिलेली, कित्येकाने तुरुंगवास पत्करलेली, कित्येकाने हलाल मरण पत्करलेली, पण फाशी गेले. यातलं काही करायचं नाहीये. आम्ही आमच्या धर्माचा, आमच्या बांधवांचा विचार करायचा आहे. खाताना पिताना गर्वे विचार जरी केला की देखील कृती होईल, विचारच केला नाही तर कसं होणार? त्यामुळे आपण या संमेलन यशासाठी परत समाज ढवळून काढायचा, लोकांच्या बिगवायचंय. एक अंतरी आसा आमुच्या मुखात एकच गान, देशासाठी उधळू हासत फुलापरी हे प्राण. आमच्यात ती भेट आहे, असंख्य पाने अगणित शाखा, वृक्ष तरीही एक, हजार जाती पंथ लक्ष तरी पिंड आमुचा एक. आम्ही सगळे एक आमुचे भगवे एक निशाण, देशासाठी उधळू हासत फुलापरी हे प्राण. असतील आमच्यात अनेक जाती, अनेक भेद असतील, तरी देखील असंख्य पाने अगणित जी शाखा म्हणतो, एका झाडाच्या भरपूर असतात, पानं असतात, तरी वृक्ष एक असतो. भरतखंड हा सागर आम्ही बिंदू जलाचे त्याग, किरणे आम्ही भारत आमुचा तळपे सूर्य न भात. आम्ही सगळे एक आमुचे भगवे एक निशाण, देशासाठी उधळू हासत फुलापरी हे प्राण. आम्हाला जोडणारा असा दुवा जर काय असेल, धागा जर असेल, तर तो म्हणजे फक्त आपला भारत आणि आपला हिंदू धर्म आहे. आज आपल्याला एकत्र ठेवी. आज आपल्याला आणि हे करायचं काय का एकत्र नाही म्हणून. मग एकदा रोग शोधला की आम्ही एकत्र नाही म्हणून आमच्या सगळ्या वाईट गोष्टी घडल्या, आज घडतायत, आणि एकत्र जर झालं नाही तर पुन्हा हेच घडणार आहे. मग अशी आपल्या यांनी सांगितले की पहिला देश केवढा होता? अर्धा भाग, जगाचा अर्धा भाग भारत होतो, अर्धा भाग. आत्ताचं काही चाललं नाही युद्ध, मिडल ईस्ट वगैरे, त्यातला बराचसा भाग भारत होता, इराण पासून. सर आपली गांधारी कुठली? अफगाणिस्तान, तिकडे सगळी माणसं, हे तिकडपासूनचा देश हा एवढा कमी झाला. हा का झाला? आम्हाला नाही जाणीव उरली नाही. आम्ही शत्रूंचं आम्हाला कल्पनाच आली नाही. त्या म्हणतो मोहम्मद बिन कासिम आला तो 713 त्याच्यापूर्वीच बाकीचा देश गेला. तिकडे झालेला आम्ही सावध होत नाही, हीच आमचं दुर्दैव. पुढच्याला ठेच 5चा सण आहे, फक्त आपण व्यवहारात बघतो. अरे आपण नवीन उद्योग करूया, याने उद्योग केला ती वाट लागली होतीच, आपण त्याला सावधान झालं पाहिजे. हे सगळं व्यक्तिगत जीवनामध्ये आपण करतो, पण राष्ट्रीय जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये ज्या चुका पूर्वी झाल्या, ज्या चुका बाकीचे करतायत, ते माझ्या हातून होऊ नयेत याचा विचार कोण करणार? तर आपण इथे आज जमलेले लोक,
आपण कमी नाही होत. जरी कमी असतील, आपल्याला पाहिजे होते 1000 रुपये, पण एवढे जरी कमी असतील तरी देखील एवढ्यानी जर ठरवले नाही तरी वाटेल ते होऊ शकतं. छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य त्यांनी शपथ घेतलेली तेव्हा किती जण होते? त्यांनी काय शिवाजी पार्कवर वगैरे सभा घेतलं बघा, पक्ष स्थापन करतो म्हणून म्हणजे तमाम विमान म्हणतात, असं काय नव्हतं. त्यांनी आपले मोठी माणसं थोडी होती वडीलधारी, पण आपले सैनिक जे कोण बाल मावळे होते त्यांनाच एकत्र जमवले ना. हे मुलं जेव्हा म्हणायला लागली हिंदवी स्वराज्य व्हावे श्रींची इच्छा, तेव्हा सगळेजण काय म्हणत होते, अरे असलं कोणी काही केलं नाही. पूर्वीची 300-350 वर्ष आठवून बघा, सगळेजण पराक्रम करत होते, पराक्रम मेला नव्हता, पण पराक्रम कुठे चालला होता हो? सगळी ताकद आपली हिंदूंची ताकद कोणा आदिलशाहकडे, कोणा निजामशाहकडे, कुतुबशाहकडे, आणखी कुठल्या शाहकडे. सगळे पराक्रम करत होते, सगळे घरात देव पूजत होते, सगळे दसऱ्याला काहीतरी पूजा अर्चा करत होते. जेव्हा युद्ध व्हायचं एखाद्या ठिकाणी, आदिलशाहला वाटायचं की अमुक अमुक शाह किल्ला आहे, तो निजामशाहकडे, चला तो आपल्याला किल्ला नाही. लगेच दरबारातले कोणते असतील, शिंदे भोसले काय नाव असतील, सांगायचं अरे हा किल्ला निजामशाहकडे, तो आपल्याला पाहिजे. महाराज ताटात घालून हजर करतो, तिकडे निघायचे आमचे हिंदू सरदार, तिकडे निजामशाहला कळायचं की अरे आदिलशाहचं सैन्य चालून येतंय. हा आपल्या दरबारात सगळ्यांना बोलतो, अरे आपल्या किल्ल्यावर चालून येतंय, काय करणार? किल्ला काय, किल्ल्याची वीट पण जाऊ देणार नाही. तिकडनं आपलं हिंदू सैन्य प्रत्येक जण घरात देव पुजून निघायचं, हर हर महादेव करत निघायचे, एकमेकांवर तुटून पडायचे. कोणाची बायकांचे नवरे जायचे, विधवा कोण व्हायचं, कोण व्हायचं? हिंदू होणार ना. आम्हीच लढत होतो, कोणाची मुलं अनाथ व्हायची, हिंदूंची व्हायची. कोणाचा मुलूक लुटला जायचा, हिंदूंचा. आणि राज्य किल्ला कोणाला मिळायचा? कुठल्या आपल्या सरदाराला मिळायचा? तो किल्ला मिळायचा आदिलशाहला, निजामशाहला, कुतुबशाहला, औरंगजेबाला. मिर्झाराजे जयसिंगांपासून. मिर्झाराजेचा जयसिंगाचा पराक्रम एवढा मोठा होता, पण त्याने सगळा पराक्रम कुठे दाखवला? छत्रपती शिवाजी महाराजांना त्याने आग्र्यात न्यायला लावला. शिवाजी महाराजांनी त्याला पत्र लिहिलं, अरे आपण हिंदू आहोत, तुमची ताकद मोठी आहे, आपण एकत्र लढूया, आपल्या देवा धर्मावरचा हा धागा आहे, तुमचं नेतृत्वाखाली मी लढेन, पण आपण हा सगळा देश, या भारत हा मुक्त करूया, असं महाराजांनी सांगितलं. और या जयसिंगाचं त्याच्यावर उत्तर काय होतं की आप कहते हो ठीक आहे, लेकिन मैंने नमक खाया है. कोणाचं? औरंगजेब. आम्हाला कोणाचं काय खावं कधी कळलं नाही, आणि नको त्याचं खायचं आणि त्याच्या मिठाला जागायचं. त्याच्यामुळे आमचा सगळा पराक्रम, आमची बुद्धिमत्ता सगळं 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 लयाला गेलं. आणि एक असा वैभवाचा देश. आता त्यांनी गाणं गायलं, डाल डाल तर सोन्याची. खरोखर देशाचं वर्णन लोकांनी केलेलं. सोन्याचा कोठे झुर तर हिंदुस्थानामध्ये, रत्नांच्या कोठे खाणी तर भारतवर्षामध्ये, विद्वान हवे का सांगा तर हिंदुस्थानामध्ये. हे यश परक्यानी गावे, मन अगदी मोहून जावे, तारूवर भटकत यावे, ती पहावया सुंदरता एक काल ऐसा हो. असा देश होताच आमचा. हा देश लुटून आज उरलेले जग अजून जगते. आम्ही काय करत होतो? फक्त निर्माण करत होतो. विध्वंस जो आमचा होईल तो वाचवता येत नव्हता. ते सोरटी सोमनाथचं देऊळ आहे, किती वेळा लुटलं माहितीये? 16-17 वेळा लुटलं. हिंदू काय रे करायचे? त्याला तिकडनं गजनीहून यायचं, सैन्य घेऊन यायला परवडायचं. गजनीहून येणार, आमचं देऊळ लुटणार, काहीतरी फायद्यात जात असणार तेव्हा येत असणार की नाही? गजनी कुठे, गुजरात कुठे? दरवेळेला फायद्यात. आपण धंदा कुठला केला, नोकरी केली की माझा फायदा होतो काय, मला पगार किती मिळतो विचार करतो. फायद्यात असल्यावरच पुढची गोष्ट करतो ना. 10-20 वेळा जो माणूस येतो तिकडनं सैन्य घेऊन फायद्यात जातो. आम्ही काय करतो? मला वाटतं आपला हिंदू समाज गजनीचं सैन्याचं पोट भरण्यासाठी परत कष्ट लुटून गेला की परत जमत असतील. मला वाटतं संमेलन भरवत असतील. अरे परत गजनी विचारायला त्याला काहीतरी मिळायला पाहिजे, नाही तर परत गजनी आला असता का, परत लुटलं असतं. देव पुजत होतो, देऊळ लुटत होते, देव तोडत होते. तर ते सोरटी सोमनाथचा जीर्णोद्धार केले की नाही स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल. तर जुने भग्नावशेष होते, तर त्या पायऱ्यांमध्ये देवतांचे तुकडे भरपूर. ते हाल जर ऐकले तुम्ही, जिवंत माणसांचे हाल केले नाही तुम्ही, 1-2 दिवस तुम्ही एकत्र राहिले तरी हाल संपणार नाही. आपल्याला फक्त संभाजी महाराजांचं रक्त पाहतो. त्याची गोष्ट अशी आहे की सगळी की रक्त दुसऱ्याला धर्म मानायचा नाही. आपल्याकडे खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावा. अरे मी ह्याच्यावर प्रेम करतोय, हा कुठे माझ्यावर करतोय? आमच्याकडे व्यवहार राहिला नाही, नुसतेच साधे शहाणे उदात्त. वसुदैव कुटुंबक.
कृणवंतो विश्वम आर्यम, आमची सगळी ध्येय उदात्त आहे. ही ध्येय चुकीची नाहीये, ही ध्येय अशीच पाहिजे. म्हणून हिंदू धर्म मोठा आहे, श्रेष्ठ आहे. परंतु ही ध्येय साकार करण्यासाठी सगळेजण आपण एका कुटुंबाचे आहोत हे पृथ्वीवरच्या लोकांना समजण्यासाठी आमच्या ताकद हवी की नको? ताकद नसल्याच्या असं विचारांना काय अर्थ नसतो. नुसते विचार पोथीत राहतात, पुराणात राहतात. आमची ताकद असेल त्याचे विचार ऐकले जातात, ते पटोत किंवा न पटोत. मग वाईट माणसं आपले विचार शस्त्रावर ठोकतात. मग चांगल्या माणसांनी चांगल्या विचारांनी आपल्यात शक्ती निर्माण करायला हवी की नको? रामचंद्र मोठे का? रामचंद्र नुसतेच हे नव्हते की बाबा माझ्या वडिलांसाठी मी कसा त्याग केला, वनवासात गेलो, एवढेच रामचंद्र नव्हते. ते रावणाला मारण्याची ताकद असणारे रामचंद्र होते. भगवान श्रीकृष्ण फक्त काय ते दुधाचे लोणी बिळी एवढेच नाही, आपल्याकडे तेवढाच विषय. कौसाला मारणारे होते, कौरवांचा निपात करणारे होते. आपल्या सगळ्या देवदेवता असे की नुसतं काहीतरी प्रसाद देणारे नव्हे, पराक्रमाची प्रेरणा देणारे. एक पंढरीचा पांडुरंग जर सोडला की ज्याच्या हातात शस्त्र नाही, तर सगळी हिंदूंची दैवत कशी आहे? शस्त्रधारी. आणि आम्ही हिंदू सुंठवडा प्रसाद. एक पंढरीचा पांडुरंग आहे ना, त्याच्याकडे शस्त्र नाही, पण असा एक महत्वाचा विषय की तो सगळ्यांसाठी करतो. तो म्हणजे कुठला असेल तर सामाजिक समता. सगळ्या देवतांनी चांगले चांगले संदेश दिलेलेच आहेत, पण तुम्ही चांगले असते आणि परस्पर एक नसले तर गोंधळ होऊ शकतो. तर आपला पांडुरंग आहे, तो कमरेवर हात ठेवून सांगतो शस्त्र हाती घ्या, पण मी एक हो. आणि मी कोणाच्या भेदभाव करत नाही, मी कोणाच्या फरक करत नाही हे सांगणारा सगळे देवांनी सांगितलेले. कबीराचे म्हणजे कोणाचे सुदाम्याचे पोहे खाल्ले, अमुक सगळ्या गोष्टी आहेत. पण पांडुरंगाचं जे काय आपलं गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी एकच सांगतात. सगळ्या देवांचे तर्फे पांडुरंग असतात. विष्णूचा अवतार आहे ना, विष्णू रूपच आहे पांडुरंग की मी जातीभेद मानत नाही, उच्च निश्चिता मानत नाही. आणि उच्च निश्चिता काही मानली तर देव पावत नाही. देव भरपूर त्याला रोषणाई डेकोरेशन करून पावतो का? मखर केलंय मोठं, देव पावला नाही. डीजे वाजवला जोरात जोरात डीजे. ते साधू संत पण पूर्वी जे होते ते रामनाम घेऊन किंवा असं देवाचं नाव घेऊन तपश्चर्या करत. आताचं देव काय होईल? डीजे वाजव देव सांगा. एक तरी साधू संत बघा की काहीतरी ढोलकी वाजवली म्हणून देव प्रसन्न झाले असं नाही ना. ते ईश्वरचरणी लीन होते, चांगलं वागत होते म्हणून देव प्रसन्न होते. देव प्रसन्न होताना दुसऱ्या कुठल्या गोष्टी देवाने बघितल्या नाही. आम्ही मात्र नैवेद्य दाखवतो, आम्ही मात्र ते सुद्धा कशासाठी? देवाला हवा म्हणून नव्हे. आमची भावना वेगळी असते, त्याला खुश करण्यासाठी. आम्ही देवाला एखाद्या कुठल्या तरी नगर परिषदेचा कुठला तरी अधिकारी असावा, कुठला तरी सरकारी अधिकारी असावा अशी आम्ही देवाची व्याख्या की मी कसाही वागेल, एवढं एवढं काही ते घे आणि माझं भलं कर. माझी इमारतीत एफएसआय एवढाच आहे, काही ते घ्या तर आम्हाला डबल बांधायचं. माझ्या रेशनवर मला एवढंच मिळतं, काहीतरी घ्या पण मला अधिक द्या. प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका जी असते जशी सरकारी अधिकाऱ्याकडे असते तशी आमच्या जीवनामध्ये, आमच्या वागण्यामध्ये कुठलाही फरक न करता मी घरात भांडे, मी आई वडिलांना विचारणार नाही, मी शेजारी त्रास देईन, मी माझा जो काही उद्योग धंदा नोकरी व्यवसाय करतोय त्यात वाटेल त्याचा वाईट वागेल, पैसे खाईन, भ्रष्टाचार करेल. पण हे देवा हा सत्यनारायण, हे भरपूर पेढे आणले, हे दागिने आणले, हे घे आणि मला पाव, दागिने परत आपल्याकडे. अशी आम्ही देवाची बरोबर चुकीची व्याख्या केली, देवानं सांगितलेल्याच्या बरोबर विरुद्ध वागलो. आणि त्यामुळे जी चालणारी नोट नाहीये, आता जुन्या 1000च्या नोटा जर घेऊन गेलं तर मुली 1000च्या नोटा आम्हाला 100 आहे, चॉकलेट पण कोण आठवण्याचं देणार नाही, फुकट घे. नोट बंद झाली, ती चलन गेलं. तर जे चलन चालत नाही त्याच्याबद्दल काही मिळत नाही. आमचे देव राम असतील, कृष्ण असतील, गणपती असतील, कोणी असून दे, त्यांच्या देवाजवळ त्यांच्याजवळ न चालणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही उदंड भरून नेतो आणि आपापसात भांडत राहतो. घरात, समाजामध्ये, देशामध्ये अत्यंत गलिच्छपणे आणि घाणेरडेपणा वागतो. त्याच्यामुळे हिंदू धर्माची ही अवस्था आली. त्यामुळे आपण सुधारलं पाहिजे. साधू संतांच्या नुसते जयंती पुण्यतिथीवर थांबता कामा नाही. त्यासाठी आमचा इतिहास, आमचे महापुरुष आहेत पण चांगले, त्यांनी काय काय केलेलं आठवा. वाडवडिलांची जमीन आपल्याला आली असते, वाडवडिलांची इस्टेट आपल्याला आली असते. जुन्या चांगल्या गोष्टी आपण कॉलर ताट करतो, ही लेणी आमची, ही आमची, मोठ्या मोठ्या वास्तू आमच्या आहेत, वेद आमचे, पुराण आमचे, अशा कितीतरी जुन्या गोष्टी दाखवतो. चांगल्या गोष्टी आम्ही आमच्या म्हणतो. मग आमच्या ज्या वाईट गोष्टी ज्याच्यामुळे हिंदू धर्माची वाईट अवस्था झाली त्या सोडणार कोण? आम्हीच सोडल्या.
आम्ही सोडल्या पाहिजेत, आमच्या दैनंदिन व्यवहारातून सोडल्या पाहिजेत. मी हिंदू असल्यावर काय केलं पाहिजे, संघटित होऊ वगैरे सगळं ठीक आहे, पण संघटित स्वार्थी माणसं संघटित झाली तर काय होईल? चांगली माणसं संघटित झाली पाहिजे, नाही तर चोरांच्या टोळ्या पण असतात. संघटित गुन्हेगारी आहेत, खून करणारे, बलात्कार करणारे, दरोडा घालणारे सगळे संघटितच असतात. चांगली माणसं संघटित कधी होणार? मग चांगल्या माणसांना दोन गोष्टी होतात की आपल्यापुरतं आपण बघायचं, संघटित व्हायला मग त्यांना भीती वाटते. त्याचं कारण काय की सगळे एकमेकांना प्रेमच नसतं, आपलं एकमेकांच्या बद्दल विश्वास नसतो. त्यामुळे परस्परांना एकत्र आणणारा जो धागा आहे आपला हिंदू, तो जर जागवला तर सगळ्या प्रश्नांवर हे उत्तर आहे. हिंदू सब हम सब एक, हे सगळ्या गोष्टींवर उत्तर आहे. पण तो एक होण्यासाठी माझ्यातला जो अनेकत्वाचा भाव आहे, मी स्वतःला जो बाकीच्यांपेक्षा वेगळा समजतो, उच्च समजतो, आणखीन काहीतरी श्रीमंत उच्च वगैरे काय निसर्ग दत्त जे काय असेल तो वेगळा विषय, पण मी माझा धर्म म्हणून, माझा देश म्हणून मी कोणाही पेक्षा मोठा नाही आणि कोणीही माझ्यापेक्षा लहान नाही. आमची देवळं जी आहेत ती देवळांची कशाची केंद्र कसली झाली पाहिजे? ईश्वराचा संदेश ऐकून आमच्या चुकी सुधारण्यासाठी देवळं झाली पाहिजे. जमीन जुमला, गोठ्यातली गाय, कर्जा पाण्यापायी विकायची नाही, ह्या गोष्टी आपण ठरवल्या पाहिजेत. ते कुठे? देवळात ठरवल्या पाहिजे. नाहीतर भजनं होतात तिथे भांडणं, मिरवणुका निघाल्या की ढोल ताशेवाले पण एकमेकांचे भांडत असतात. हिंदू समाज जसं भांडायला एवढा उत्सुक झालेला आहे ना, कुठल्या गोष्टीवर, कशावरून? जातीवरून भांडणं, सगळ्या गोष्टीवरून भांडणं. ह्या भांडणात का भांडणं होतात? आम्ही आमचं महत्व विसरलेलं आहे. कोणते आपापले पुढारी असतात, ते आम्हाला चितवत आणि पितवत असतात, तरी देखील आम्ही या सगळ्याच्या पलीकडे आपला विवेक जागरूक ठेवला पाहिजे. हे आमचं आहे. भारत माझा देश आहे, प्रतिज्ञेची पहिली ओळ सगळ्यांनी म्हटली असेल. मला वाटतं 12वी वगैरे झाली की म्हणायला लागत नाही, काही जण 10वीत नसेल, पण ती ओळ दररोज म्हणायची नाही, पण सतत डोक्यात ठेवायची. भारत माझा देश आहे. पुढची प्रतिज्ञा तर आहेच, पण ही एक ओळ लक्षात ठेवली, हे माझं आहे. एखादी गोष्ट जेव्हा माझी म्हणतात की नाही, तेव्हा तुम्ही त्याची काळजी घ्या. माझी म्हटलं ती कुठली? माझं घर आहे, हे माझे बाबा आहे, ही माझी आई आहे, हे माझं कुटुंब आहे, हे माझं गाव आहे, ही माझी खुर्ची आहे, हा माझा रुमाल आहे. रुमाल जरी असताना 2-5 रुपयाचा आणि जर पडला असाच, आपण माझा आहे म्हणून, अरे माझा आहे रुमाल, 1 रुपया पडला आपल्या कष्टाचा, तर तो माझा आहे, टाकून देत नाही. अंबानी सुद्धा 10 रुपयाची नोट त्याची चुकून पडली, सगळ्या हेच करत असतो बटन दाबून, चुकून अंबानीकडे नोट आली आणि अशीच जर पडली, अंबानी टाकेल का 10 रुपयाची नोट तरी नाही टाकणार का? त्याची. तर माझं म्हटलं ना की त्याच्यावर आपला त्याचं आपण काळजी घेतो, त्याचं संवर्धन करतो, त्याचं रक्षण करतो आणि आणखीन करावं असं, पण ते माझ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. एक लोहार होता, भरपूर कष्ट करायचा, चांगलं धन मिळवलेलं होतं, खूप काबाड कष्ट करायचं. त्याचा मुलगा पण होता, एक कुटुंब, मुलगा, एवढंच कुटुंब होतं, बायको आणि मुलगा. भरपूर पैसे मिळवलेले होते, घरात सगळी सुबत्ता होती, पण मुलगा हा लाडाने एवढा हा झालेला होता की काहीच करत नव्हता. 2 वर्षाचा असताना कौतुक, 5 वर्षाचा असताना कौतुक, कोण करणार कौतुक? घरातली आई. ह्याला कुठे करा सांगायचं लहानपणी, अरे थोडं कोळसे आणून दे, काहीतरी करू, लहान हो. अरे खेळता खेळता तो शिकला, वडिलांची इच्छा काय, तो जसा शिकला तसं त्याने शिकावं. 5 वर्ष झाला, 10 वर्ष झाला, आई राहू दे, होईल मोठा, होईल मोठा. पुढे 15-16 वर्षाचा टोंडा झाला, तरी पण हा नुसता वाढतो. त्या लोखंडापेक्षा सगळा मजबूत होत झालेला, मजबूत होता, पण काही करत नव्हता. वडील आपले कष्ट करतायत, भाता फुकतायत, पैसे मिळवतायत, हा उन्हाळ्या करायचा, 2 वेळा यायचा, खायचा आणि परत कशाला सांगून झालं, अरे बाळा कष्ट कर, हे सगळं जाईल आज ना उद्या, कष्ट नाही केलेस तर ऐकायचं आणि निघून जायचं. बायकोला सांगायचं, तू काहीतरी सांग, 3 दिवस केलेस, पहिल्यांदा सांगायची आता होईल, आता होईल, म्हणजे सांगते आता, ती सांगायची, परत मुलगा त्याचीच सवय झाली, पैसे उडवायचा, मजा करायचा. एक दिवशी त्या वडिलांचा संयम सुटला आणि त्यांनी बायकोला सांगितली, मुलाला आणि बायकोला समोर बोलावली की म्हणजे तुमचं भरपूर आहे, नेहमी न चिडणारी माणसं कधीतरी चिडतात, त्या वाईट असतात का? सारखा चिडतो त्याला पण किंमत पण नसते. सांगितलं, उद्यापासून स्वतःच्या कष्टाचा रुपया जोपर्यंत आणत नाहीस तोपर्यंत घरामध्ये पाणी सुद्धा मिळणार नाही. पुढे थांबले, असं काय बाबा म्हणतील माहीत नव्हतं, चला टिचकी वाजवली, निघून जाऊ. दुसरा दिवस उजाडला, महाराज उठले सकाळी, सवयच नव्हती, काय आठवत पण नव्हतं. सकाळी चहा काय त्यांची वेळेचं, खाण्यापिण्याची वेळ असेल तेव्हा याची नजर होती, डोळे वटारलेले होते, तेव्हा काय सांगितले लक्षात आहे ना, बायको कळवळती आहे, लेकरू माझं काय, लेकरू माझं काय,
हा गेला, उंगून आला, खिडकीतून हात केला म्हणून ये म्हणून. तर म्हणजे ते रुपया काढला आणि दिला. तिकडून फिरून आला आणि लोहार आपला भाता फुकत होता, ते नाणं दिलं. बघा बाबा रुपये आणलं, नाण्याकडे बघितलं, भट्टीत टाकून दिलं, फिरून पुन्हा आणलं. दुसरा दिवस म्हणून बाबाला कसं कळलं आहे माहित नाही. दुसरा दिवस झाला, परत तेच. याच्या लक्षात आलं नाणं कोण देते, त्याला 5 पैसे मिळवता येत नाही, बाबाला माहित होतं. बायकोला दम भरणार नाही, नाणं देण्याचा प्रकार तुझाच आहे, उद्यापासून तुला बाहेर काढीन नाही, नाणं मिळत द्यायचं नाही. तिने आदल्या दिवशी रात्रीच नाणं देऊन ठेवलं. आई प्रेम करणं म्हणजे काय, फुलं भरलं मूल तरी झालं, बऱ्या माझं पोट भरलं पाहिजे, आधीच देऊन ठेवलं गुपचूप. दुसऱ्या दिवशी परत तेच, हट म्हणतो तुझं 2-4 दिवस तू फिरे, मुलगा इकडे तिकडे. त्याने बघायचं ना रस्त्यांमध्ये, म्हणतो सगळे काहीतरी करतायत, आपल्याला काही करायची सवय नाही. त्याची त्याला लाज वाटली. वडील 1 रुपया खरा नाही ते ओळखताचा विषय वेगळा, पण जग बदल होता तेव्हा त्याला समजलं की आजूबाजूला माणसं काही ना काहीतरी कष्ट करतायत. कोण शेती करतोय, कोण उद्योग करतोय, नोकरी करतोय, कोण रोजी वाहतोय. आपल्याला काही येत नाही खरं, पण आपण एवढी माझ्यापेक्षा दुर्बळ माणसं आहेत, ती करतायत, लहान करतायत, बायका करतायत, काही ना काही काम. मलाच काय करता येत नाही, लाज वाटली. काम करण्याचं काय नव्हतं, सगळीकडे सांगायचं तू ओझं उचलतो, 5 पैसे द्या, 10 पैसे द्या. दुपारभर झाली, कसे कसे ते खुर्दा जमवला. 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, त्या काळातलं काही चलन होतं ते. एका मोठ्या दुकानात गेला, ह्याचा रुपया द्या मला, रुपया केला. दुपारचे 2-2.5 वाजले असते. बाबा नेहमीसारखे भाता फुकत बसले होते. बाबा हा बघा माझा रुपया. बाबांनी बघितलं, परत भट्टीत टाकलं. काय म्हणून काय तुझं नव्हे, घासकण तो मुलगा भट्टीत टाकल्याबरोबर गेला. बाबा काय करताय काय, सकाळपासून ते म्हणतो काय काय करून 1-1 पैसा जमवलाय, तुम्हाला माहिती आहे काय. त्याने त्या भट्टीमध्ये हात भाजेल बघितलं नाही, काय होईल बघितलं नाही, झटकन जाऊन ते नाणं काढलं. होय म्हणतो तुझं हे इतके दिवस नाणं सुलीत जात होतं की नाही, ते तुझं काय जात होतं, तू काही मिळवलेलंच नव्हतंस. आमचा देश, आमचा धर्म ज्यांनी रक्षण केलेलं आहे की नाही, तो आपल्या पराक्रमानं त्याचं रक्षण केलं. त्याग, तपश्चर्या, अश्रू, अब्रू हे सगळं काही घालवलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जिवंत. पण ह्याची जर जाणीव नसेल तर आमची त्या उन्हाळ्या मुलासारखी गत होईल. आम्ही नाही उन्हाळ्यात, आम्ही मोठे होऊया, पैसे मिळवूया, आपलं कुटुंब चांगलं करूया. पण हे सगळं करता करता माझा देश आणि माझा समाज, माझा धर्म हे विसरूया नको. धर्म रक्षती रक्षित हा काही सांगतील, धर्माचं तुम्ही रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. म्हणजे काय हो, हे संस्कृत असलं तरी सोपे विषय. आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराची काळजी घेतो की नाही. घरात गळत असेल तर आपण बघतो, घराचा दरवाजा नीट लागत असेल तरी बघतो, खिडकी उघडी असेल तरी बघतो, संडास नीट नसेल तरी बघतो. का, ते माझं घर आहे, मी ते कष्ट करून बांधलेलं आहे, याची काळजी आपण घेतो. ते माझं आहे म्हटल्यावर घेतो, त्यासाठी काहीतरी माझं गेलेलं आहे. हे आपले हितसंबंध त्याच्याशी निगडीत असतात, त्यामुळे त्याचं प्राणपणानं आपण रक्षण करतो. माझ्या देशाबद्दल, माझ्या धर्माबद्दल, माझ्या सगळ्या हिंदू समाजाबद्दल माझी भावना अशी पाहिजे. आम्हाला फूट पाडणारे आमची माणसं आहेत, वेगळी माणसं, शिकली सवरलेली भरपूर आहेत, त्यांची दुकानं चालवण्यासाठी आपल्यात फूट पडलेली आहे. भाषेवरून भांडणे, प्रांतावरून भांडणे, जातीवरून भांडणे, पंथावरून भांडणे, सगळीकडे भांडणं. म्हणजे ज्यांनी आता साधू संतांचे विषय चालले, सगळ्या संतांनी तर सांगितले देव आहे, देवांवरून सुद्धा आपण भांडणं करतो. उत्तर दक्षिण भरपूर आहे, भांडणाबद्दल बोलायला पण एक संमेलन भरवायला. असं आहे की नाही आपला समाज. ही परिस्थिती आपण बघत सुद्धा असतो, पण मला काय त्याचं म्हणून आपण थांबत असतो. तर त्याच्याऐवजी उदासीनता सोडूया. आज एवढ्या चैतन्यानं आपण मगाशी सांगितलं तसं स्वतः ठरवलं तर बाकीच्यांना सांगितलं जाईल. आपली तपश्चर्या पाहिजे, आपल्या शब्दामध्ये जोर पाहिजे. शिवाजी महाराजांचं ऐकत का होते, ते लहानपणी नुसती मजा करत नव्हते, ते खेळ खेळत होते. ते सुद्धा कुठले होते, की लढाईचे खेळ जे होते की नाही, ते सुद्धा वेगळे होते. त्यांचे नुसते आपण जशी भातुकलीचे खेळ खेळत होते तसे महाराज नव्हते. जमवूनी मांड घोड्याला, भरधाव कसा फेकावा, जाताना निज खडगाने शत्रूस कसा वेगावा, नाचवीत भाला हाती रिपुकंठ कसा छेदावा. हे शिक्षण नवतरुणांचे, देशभक्त या पदवीचे, ना BA LLBचे असलं शिक्षण नव्हतं. तुमचं देशभक्त या पदवीचं शिक्षण. त्यामुळे आम्ही सगळेजण कोणीही असलो, शेतकरी असा, व्यापारी असा, नोकर असा, कचरा काढणारे असा, आणि ती गृहिणी असा, काही असा, विद्यार्थी असा, आम्ही देशभक्त असलंच.
काही झालं हा बिल्ला जो आहे हे जे आपल्याकडे प्रमाण आहे हे प्रत्येक जण असला पाहिजे. भारत माझा देश आहे हे वाक्य कधीच विसरता कामा नये. आम्ही चांगले होत मग अशी आपल्यावर संस्कार झालेले की सगळेजण चांगले, सगळ्यांचं कल्याण व्हावं. पण हे कल्याण व्हावं सांगण्याची ताकद आमच्यामध्ये हवी की नको. आमच्या घरामध्ये आम्ही चोरी करत नाही, कुलूप का घालतो? घरातली माणसं चोर असतात, घराला कुलप असतात की नाही, सगळ्या पैसे बिसे कमवलेले असतात, आपण चोर नसतो, मग कुलप कशासाठी घालतो? बाहेर चोर आहेत म्हणून ना. शेत करणारे शेतकरी आहेत, कुंपण कशासाठी घालतात? आपली गुरे घालतो आपण नाही घातली तरी बाहेरचे घर. आपण चोर नाहीत, बाहेर चोर हो. त्यामुळे नुसते तुम्ही सामर्थ्य आपले श्रीमंत असून चांगले असून उपयोग नाही, चांगुलपणाचं रक्षण केलं पाहिजे, ती हिंमत पाहिजे. नाही तर आम्हाला लुटून नेटले नाही आतापर्यंत, तसंच पुढे होईल. ते इंग्लंड 150 वर्षात जेवढं लुटलं ना आजपर्यंत त्यांचं चाललं आजपर्यंत. हो खरोखर प्रचंड श्रीमंती होती. आपल्या गुरांच्या पायांना बियाणाने सोनं बांधलं जायचं. संभाजी महाराजांनी जेव्हा पकडलेली की नाही शृंगारपुरामध्ये, तर ते असे शत्रूपासून बचावासाठी थांबले होते. ते ओळखलेली कसं माहितीये? बाहेर घोडा बांधलेला होता, एक पायाला सोन्याचा कडा होता, सोन्याचं हे होतं. आपल्याकडे माहिती आहे हत्ती बित्ती उलट हे पण शृंगाराचे सोने राहणे. आम्ही आज एक अंगठी घातली की मोठं वाटतं, मग एकमेकांना दाखवत बसतो माझी अंगठी. आणि कोणी बघितलीच नाही की आपल्याला वाटतं अरे माझी कोणी बघितलीच नाही, तेवढीशी चमकी बघितलीस काय गो. म्हणजे आपल्याला असा पराक्रम वाटतो, वैभव वाटतो. पण आपला देश किती होता, गुराढोरांना चांगले चांगले दागिने घालायचे, सोन्याचं दूध, सगळं होतं. पण ते पूर्वीचं होतं म्हणून चालत नाही. आता टिकवायला लागतं ना काही. पुढचं बाकी बघतो, एवढे भरपूर मिळाले तरी पण माणूस अजून मिळवतोय. पण मिळवलेलं राखलं जाणार नाही, लक्षात ठेवा. आज इथे आहात तुम्ही, तुम्ही आहे सुखरूप आहोत. पण आता आपण कशात आहोत? सुपात आहोत. काश्मीर जे आहे ना, काश्मीर तिथनं लक्षावधी हिंदू निर्वासित झाले. लक्षावधी हिंदू, हे लक्षावधी हिंदू निर्वासित झालेले सगळे कोट्याधीश होते त्यावेळेला. पाकिस्तानातून जी हिंदूंची कत्तल झाली, त्यांच्या ह्या झाले, घरघर लुटण्यात आली, हे सगळे त्यावेळेला श्रीमंत होते, बहुसंख्य लोक असेच राहिले होते. जे लोक त्यावेळेला हिंदूंना जागृत करत होते, आमचं चांगलं चाललं, आमच्या भोवतीची माणसं चांगली येतो की दिला बोलावतात, शेतकुर्मा देतात. आम्हाला मुसलमानांचं चांगून पण एवढं गायला आवडतं, आम्ही आमच्या शेजारच्या माणसाला काय देतो. मग अशी सांगितली नेहमी की आपापला गाव सुधारूया, एकमेकांना सुधारूया. सुधारलेली गोष्ट कुठलं अनुकरण करत नाही. ह्या गावात गौतमी पाटील तर माझ्या गावात कशी येईल हे आपल्याला वाटतं. कालच आमच्याकडे गौतमी पाटील की एरवी कार्यक्रमाला माणसं जमत नाही. गौतमी पाटील आली, येणारे म्हणजे घरात मोठं वातावरण, बरोबर आहे. गौतमी पाटील, अरे हा जिजाऊंचा देश ना, झाशीचा देश ना, अहिल्यादेवींचा देश ना. गर्दी गौतमी पाटील होती, तिच्या नाचण्याबद्दल म्हणायचं नाही आपल्याला. आमच्या नवरात्रात सुद्धा गर्दी होते, पण ती कशाला? गणपतीचा गोंधळ करून नाचायचं, करमणुकीसाठी होतं. करमणूक नकोय ना मिळू, आम्ही करमणुकीला पात्र आहोत. देवीनं नाच केला, मी एके ठिकाणी कीर्तनाला गेलो, एकाने सांगितलं की देवी सुद्धा नाचली. होय बाबा, देवी नाचली, खरंय. कधी नाचली देवी? 9 दिवस युद्ध केलं राक्षसाला. जेव्हा देवाना पण जो राक्षस आटपत नव्हता त्याला देवीनं मारलं, युद्ध केलं, त्याचं रक्त घाटा प्याली आणि विजय म्हणून नाचली. विजयाचं नृत्य येते. आम्ही कुठलं ढेकून मारला? आम्ही काय केलं? आम्ही काही केलं आणि नुसतेच नाचतो. हा नाचणाऱ्यांचा हिंदू समाज, करमणुकीत बुडालेला हिंदू समाज. ही आपली करमणूक करायची, नाचायची पात्रता यावी, खऱ्या अर्थात आनंदात. यासाठी केलं पाहिजे. पूर्वीचं केलं नाही, त्याच्यावर नाचतो आपण. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवलेलं आहे. आपल्या जे काही वैभव आहे, भले आपण नोकरी बिकरी केले असतील, पैसे कमावले असतील बरोबर, पण ही गोष्ट लक्षात ठेवा. अगणित स्वातंत्र्यवीरांनी बलिदानानं, पराक्रमानं जे काय मिळवलं की नाही, त्याच्यामुळे पुढचं आपण करतो. तुम्ही अरब देशात जाऊन बघा आज काय चाललंय. ते लुटालूट सोडून तिथे काही नाहीये. परस्परांशी नुसतं रक्त पितायत. आम्ही त्यांच्यापासून धडे घेतो. ह्या सगळ्याला शहाणा करायचंय असं नाही का आपल्याला. हे सगळे जग सुधारायचंय. पण जग सुधारायचं असेल, भारत बलवान झाला पाहिजे की नाही? भारत बलवान व्हायला असेल तर याची जबाबदारी कोणावर आहे? भारत कोण सामर्थ्यवान करू शकतो? कोण करू शकतो? भारत माता जय मी म्हणणार नाही, वंदे मातरम की मी उभा राहणार नाही, ही म्हणणारी लोक भारत बलवान करतील. बाबासाहेबांनी त्यावेळेला लिहिले की उद्या जर तिकडनं यांनी स्वारी केली, कोणत्या वेळेचा इराणचे शान, तर म्हणतो इथले मुसलमान, बाबासाहेब म्हणाले
भारताच्या बाजून राहतील का याचा विचार करा. खूप चांगलं पुस्तक आहे, थॉट्स ऑन पाकिस्तान पुस्तक आहे बाबासाहेब वाचू, स्वातंत्र्यवीर सावरकर वाचू. हे कशासाठी माणसं काय झाली? संभाजी महाराजांचं बलिदान, हो परवा झाला त्यांचा बलिदान दिवस साजरा झाला आपल्या पाडव्याच्या आदल्या दिवशी. 40 दिवस महाराजांचे हाल झाले. 40 दिवस कसे हाल? जो राजा काही क्षणापूर्वी असा सगळ्या महाराष्ट्राचा स्वामी होता, त्यांच्या नावान सगळे कापत होते, कुठल्या तरी दगाबाजी तिथून पकडले गेल्यावर जी विटंबना झाली की नाही, ही खरोखर नेहमी आठवूया आपण. आमच्या समोर आम्ही थोडे जाग्यावर येऊ म्हणून तिथं ब्रेक लागतो ना आपल्याला, आमच्या सुखासिंतीला ब्रेक लागले. महाराजांचे तातडीने कपडे काढले गेले, विदूषकाचे कपडे घातले गेले, डोक्यावरचा मुकुट काढला गेला, विदूषकाची टोपी घालण्यात आली, लाकडी टोपी घालण्यात आली, उंटावर उलट बसवलेली, ती याच्यावर खोगीर नाही. संभाजी नाव ऐकल्यावर सगळ्यांची झोप उडत होती. तो असा पकडल्या गेल्यावर त्यांची विटंबना सुरू झाली आणि कुठून शृंगारपूर पासून एवढा वडू कोरेगाव पर्यंत नेली. 40 दिवस त्याची विटंबना. लोक धोंडे मारत होते, चपला मारत होते, तुंकत होते, शिव्या देत होते. आणि ते पुढचं माहिती आहे, औरंगजेबाच्या दरबारात गेल्यावर काय झालं? जीभ काढली, हात काढले, पाय काढले, शरीर सगळं शोधून काढलं. कशासाठी हो? कशासाठी? आमचे कानाला भोकर हवेत म्हणून ना, देव हवेत म्हणून ना. नाही, देवांना काय नुसतेच नैवेद्य दाखवणार एकादशमी आणि लघुरुद्र करून नाही राखलं. आमचं रक्षण करायला पाहिजे. देवांचं रक्षण केलं, धर्माचं रक्षण केलं तर आपलं रक्षण आपोआप होईल. आमच्याकडे जिकडे तिकडे बघायचं नाही. राजापूरला आमच्या त्या रस्त्यावर असे 2 दगड होते, असेच बाजूला दगड, कोणी त्याच्यावर बसायचं. त्या बाजूला भाजी विकायला आमच्या भगिनी यायच्या, त्या पण म्हणायचं ते थंय हात नको जाऊ, थंय पाय नको जाऊ, का त्यांचा देव हात. ते दगड ज्याला काही नाही, तर दगडाला सुद्धा कोणाची हात लावायची हिंमत नसते. का? ते देवाची भीती कुठली होती? त्याचे जे भक्त आहे ते त्याला पाय लागलं तर काहीतरी करतो. आमच्या देवांच्या विटंबना होतात, आम्ही काय करतो? आमच्या होतात की नाही? देवांच्या होतात, आया बहिणींच्या होतात. आम्हाला देव नाही, आम्हाला तो घरात बाबा वगैरे कोणते हे आम्हाला स्वामी वाटतात. तर मग हे जर स्वामी असतील तर मग ज्ञानेश्वर कोण होते, तुकाराम कोण होते, रोहिदास कोण होते? हे ना संत. हे नवीन संत आम्हाला लागतात कशाला? आमच्या कर्मावर आमचा विश्वास नाही का? चांगलं केल्यामुळे चांगलं होतं असं मला वाटत नाही का? त्यामुळे आपल्यात सुधारण्याची गरज आहे. मग अशी ताईंनी चांगले पंचपरिवर्तनातलेच मुद्दे मला वाटतं तुम्ही वाचले असेल, काय काय घडायला. आम्हाला सर्वार्थात चांगलं करायला पाहिजे. मुसलमानांना मारणं वगैरे नाही, एवढे आपले छोटे उद्देश नाहीये. राष्ट्रीय संघ 100 वर्षाची झाली आणि पुढे आपल्याला ते काम करायचंय. हा सगळा समाजाचं परिवर्तन करायचं. व्यक्तीमध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आम्ही कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे. मी नागरिक म्हणून माझ्या पर्यावरणाबद्दल काय विचार केला पाहिजे. मी नागरिक नियमांचं पालन कसं केलं पाहिजे. वाटेल तशी वाहतुकीत आपलं वाहन चालवणं असेल, मोठ्या सगळ्यांना उपद्रव देणं असेल. चांगलं जीवन म्हणजे काय? की दुसऱ्याला उपद्रव न होता आपलं जीवन जगलं पाहिजे. हा एक भाग. आणि त्याचबरोबर दुसऱ्याचा उपद्रव सहन करता येतात. ना भय देत काहू ना भय जानता. म्हणजे काय? की ना भय देत काहू, मी कोणाला भीती दाखवत नाही, मला कोणी घाबरू नये, ही माझी चांगुलपण आहे. पण मीही कोणाला घाबरू नये. मला लोक जर चांगली माणसं घाबरायला लागली असतील ना, मी जर व्यवस्थित आहे, चांगला जर पराक्रमी माणूस असेल, चांगली माणसं घाबरतील तर विकृती आहे. शिवाजी महाराजांना कोण घाबरत होतं? आया बहिणी घाबरत होत्या का? चांगला शेतकरी घाबरत होता का? नाही. अफजल खानाला घाबरत होते. अफजल खान आणि शिवाजी महाराजात फरक आहे ना. मग आम्ही काय फक्त शिवजयंतीला त्याचा सीनच साजरा करायचा, पुतळा काढायचा? आमच्यात जो अफजल खान आहे, आमच्यात जो बाबर आहे, आमच्यात जो औरंगजेब, हो, वाईट वृत्ती आहे. आमच्या मनातल्या वाईट वृत्ती काढल्या पाहिजे. मी चांगला माणूस झाला पाहिजे. चांगला हिंदू होणं म्हणजे काय? मी चांगला नागरिक होणं आहे. आमच्या ती जातीयता गेली पाहिजे. लक्षात ठेवा, नाहीये कुठली जात. मी तुम्हाला ऐकायला वेळ नसेल, खूप वेळ झाला. मी तुम्हाला अशी 100 ऋषीमुनींची उदाहरणं देईन की ज्यांचे आई वडील असे वेगवेगळ्या जातीचे होते. अगदी व्यासांपासून सांग. आपण जे काय म्हणतोय ना, अमुक श्रेष्ठ आणि अमुक कनिष्ठ, असलं काही नाही. कुठे नाहीये का? हे सगळं आहे ते सगळ्यांचं आहे. कोणी कुठल्याही जातीत जन्माला आला तरी आपल्याला उच्च नीच जाती शिवाशिव भीती अमंगळ रीती मोडू तोडू. स्थान उच्चहीन ते नाही जन्मानं, जे मोठे कार्यानं त्यांना वंदू. ही आमची परंपरा आहे. म्हणून नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ बघू नये म्हणतात. तुम्हाला अशी
थोडा वेळ जर असेल काहीतरी वेगळं जमू 5-50 ऋषींची उदाहरणं देईल, त्यांची आई कुठल्या जातीची, वडील कुठल्या जातीचे, तरी पण आपल्या समाजानं त्यांना वंदनीय म्हणून, ऋषी म्हणून स्वीकारलं. हा समाज आहे, हा आमचा धर्म आहे. आणि आमचे देव आपल्या भक्तांवर कमी जास्त किंवा अशी कृपा करतात का? ज्ञानेश्वरांवर कृपा केली, ती रोहिदासांवर केली की नाही? ती चोखोबांवर केली की नाही? त्यांनी भिंत चालवलेली, आणखीन काय काय केलं नाही? चोखोबांच्या सुनेचं बाळणपण केलं, ह्या पण गोष्टी आहेत ना. कितीतरी गोष्टी आहेत. नामदेव आहे, तुकाराम आहेत, कानोपात्र आहे. असा वर्ग नाही कुठला की देवान म्हटलं नाही हा अमुक व्यवसाय करतो, देह विक्रय करणाऱ्या नाईलाजांची करते, तिला देखील देवानं कृपा प्रसाद दिला. देव माझा तो आहे ना, देव तो देव असेल, त्या देवाचे आम्ही भक्त असू तर तसं वागलं पाहिजे. मुसलमानांनी हिंदूंची विटंबना केलेली, देवतांची विटंबना केलेली, त्यांचा धर्म तेच सांगतो म्हणून आम्ही विटंबना करतो आमच्या देवाची. कुठली? देव सांगतो त्याच्या विरुद्ध वागतो म्हणून. देव जातीभेद सांगत नाही, देव उच्च नीच सांगत नाही. आमच्या मनामध्ये जर दुसऱ्याबद्दल कमी आहे, हलका आहे, तुच्छ आहे, नीच आहे अशी जर भावना जेवायला येईल तेव्हा एक गोष्ट 100% सांगतो, आपण देवाचे सगळ्यात मोठे शत्रू असतो. आपण काही करा, किती मंत्र म्हणा आणि तंत्र म्हणा आणि उपास म्हणा आणि यज्ञ करा, तुम्ही जर परस्परांना कमी जास्त मानलं तर तुम्ही देवाचे नव्हे, तुम्ही आणखीन काय असाल ते असाल, पण मी देव भक्त आहे, माझा देव आहे म्हणून माणूस ना असा म्हणून स्वतःला सुधारण्यासाठी आमचे मार्गदर्शक आहे. आता हे मार्गदर्शन घ्यायचं म्हणजे काय करायचंय? दुसऱ्यांना सांगायचं बरोबर, आमच्या आचरणात आणलं पाहिजे. जिच्या इथे कोण कोण करणार? मला यांनी सांगितले की स्त्री एकाच वेळेला 2 मुलांचा उद्धार. आपण जिजामातेंचा आदर्श घेऊ. शिवाजी महाराज घडले कसे घडले? जिच्या ती पाळण्याची दोरी ती राष्ट्राला उद्धार. जिजामाता जर झाल्या नसत्या तर महाराज झाले नसते, कुठलं तरी आईला कुठलं तरी मूल झालं असतं. पण शिवाजी महाराज होण्यासाठी जिजामाता व्हायला हवं की नको? आम्ही थोडं काही होऊ की नाही? शिवाजीचे मावळे तरी होऊ की नाही? ते अफजल खान जेव्हा चालून आला त्यावेळेला जिजामातेने काय सांगितलं नसेल? अरे भरतन मोठा आहे तो, जर तानाजी विनयला पाठव, असं नाही ना म्हणाला. तिने सांगितलं जय बंधूचा घात केला असेल, कुठेही अनंतात तो सापडेल, नको पाहू त्याची कुळी जात धर्म, शिवा सूड घे हात धर्म. याने तुझ्या वडिलांना पकडलेले, याने तुझ्या भावाला मारलेले, याने सगळ्या आया बहिणींची अब्रू लुटलेली, याने देवळे तोडलेली, आणि असा जो धर्माचा शत्रू आहे त्याला तूच संपवलं पाहिजे. हा 32 बोकडांचा जो त्यांचा बोकड आहे, हा तूच भवानीला बळी दिला पाहिजे, हे सांगणारी ही जाणवत. आम्ही झाडावर चढू नको, सायकलवर बसू नको, आमची मुलं शूर व्हायला पाहिजे. नाही उन्हाळ नव्हे हो, शूर व्हायला पाहिजे. ती नुसतीच पहिली 1 नंबर 2 नंबर होऊन बावट होऊन उपयोग नाही. ती पराक्रमी व्हायला पाहिजे, ती सच्ची व्हायला पाहिजे. ही सगळी जबाबदारी आपल्या आईची, वडिलांची, सगळ्यांचीच आहे. त्यामुळे इथून पुढे बघा विचार करा. मी सांगतोय, कोणीतरी सांगितलेल्या गोष्टी सांगतो, मी कोण वेगळा नव्हे, पण विचार करूया. आपले कीर्तन आहेत, आपले उत्सव आहेत, या सगळ्या वेळेला हिंदू समाज प्रबोधनाचं काम होतं का? सगळ्या हिंदूंना सारख्या पद्धतीनं वागणूक मिळते का? अजूनही दुर्दैवान आपल्यामध्ये भरपूर अशा वाईट प्रथा आहेत. अनेक ठिकाणी शिमके थांबलेले असतात, मान अपमान असतात, जातीभेदांवरून भानगडी असतात. इकडे पालखी न्यायची नाही, तिकडे पालखी न्यायची नाही, तर देवाचा मान कोणच राखत नाही. हा कमी जातीचा म्हणून त्याच्याकडे पालखी नाही, भांडण होतात. मी आमच्या ऑफिसला काम करत असताना बाजूला पोलीस स्टेशन, ती बाजूला कॅन्टीन होतं, तिथे चहा प्यायला गेलो असताना भरपूर गर्दी दिसली. गर्दी तिथे बघितल्यावर काय लांब असं होळी होती. म्हटलं पोलीस होळी कधी घालायला? नाही म्हणे, गावाचं नाव आमच्याकडेचं एक गाव आहे, तिथे गावाची होळी तिथे आली. 30 किलोमीटर गाव आहे, ती गावाची होळी चालू होते, ट्रक बीक नव्हत्या, राजापुरात काढली. आणि भानगड काय, शेंड्याकडे वळून दुंद्याकडे कोण, ह्या भानगडी अनेक ठिकाणी शिमगे बंद. ह्या गावकऱ्याकडनं अंगार आहे देवळाचं, तिकडं आधी इकडनं देव बाहेर काढायला, तिकडनं देव बाहेर. तर देवाचा मान ठेवूया. देव मोठा की नाही? देवापेक्षा कधी मोठे झालो? ज्यावेळेला हिंदू देवापेक्षा मोठे झाले त्यावेळेला ही सगळी वाईट अवस्था. त्यामुळे रोग आपलाच आहे, रोग शोधलेला आहे, आता त्याच्यावर उपाय करण्याची गरज आहे. जर आपल्याला रोग हे मान्य असेल तर आपण उपाय करू. आपले सगळेजण आपण वेगवेगळ्या व्याधीची पीडित असते, कधी ना काहीतरी होतो, डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सांगतो की बाबा साखरेचं थांबवलंच नाही तर काय खरं नाही, दारू थोडी कमी नाही केलीस तर काय खरं नाही. ज्याला वाटतं ना माझ्या जीवापेक्षा दारूच भारी, काय म्हणतो इतके दिवस प्यारी, म्हणजे काय त्याचा प्रश्न नाही. मी कालपर्यंत एवढ्या जिलब्या खात होतो,
एकदम कमी कसे बोलू, मला नाही जमणार, मेलो तरी चालेल, त्यांचा विषय नाही. ज्याला जगायचं त्यांनी गोड कमी केलं पाहिजे, ज्याला जगायचंय त्यांनी दारू सोडली पाहिजे. दारू म्हणजे हे प्रतीक म्हणून सांग. जर आमच्यातली एकजूट नसणं, आमच्यातले भेदाभेद हा जर महारोग आहे, ती गोष्ट पटते का? पटते का? गाडगे बाबा म्हणाले होते हिंदू समाजाला झालेला महारोग म्हणजे कुठला? शिवशील. शिवशील, ह्याला शिव नको, त्याला शिव नको, इथे उचाळ, इथे पिटाळ. ह्या महारोगामुळे सगळे महारोगी बनले. आणि हा महारोग जाईल कसा? सोपा आहे. शिवलास की गेला, इतका सोपा आहे की नाही? पण शिवलास नाही तर कधीच जाणार नाही. शिवायचे म्हणजे अंतक करणारा शिवाय. आपण सगळे एक हात पुढे करूया, सगळ्यांना हिंदू म्हणून हाक मारूया. बघा, आपल्याला आदर्शांसाठी आणखीन पुढे जायला नकोय. आपण बघतो अमेरिकेत कसं चाललेलं आहे आणि इस्रायलमध्ये कसं चाललेलं आहे. ते देश एवढे सामर्थ्यवान कसे, आम्ही बनवू शकतो. इस्रायल किती छोटा देश आहे माहितीये? भारत त्याच्या 158 पट आहे इस्रायल. इराण त्याच्या खूप मोठा आहे, त्याच्या भोवती 14 मुसलमान देश आहे. उद्या काय मला माहित नाही, पण आज मी तिला तरी एवढा ठिपक्या एवढा देश सगळ्यांना अंगावर घेतोय की नाही? गेल्या 80 वर्ष माझ्या नशिबात मला 2 आठवड्यात तिथे जायचा योग आला. डोळे भरून बघितला तो देश. वेगळा ऐकाल कशासाठी? दुसऱ्या देशाचं कौतुक करावं म्हणून नाही, मला सुख मिळालं नाही कुठे तो देश बघतो. आमच्यात काय कमी म्हणून आमच्याकडे याचा ठिपका सुद्धा नाही. 2 आठवडे मी देशात घाण शोधत, घाण कुठे दिसेल. तो संडास बाथरूम सुद्धा एवढी लखलखीत होती, आमची उपहारगृह सुद्धा एवढी नसतात. कायदा सुव्यवस्था कुठे गडबड नाही, गोंधळ नाही, सगळे वेळच्या वेळी. भरपूर गोष्टी. हे कशासाठी सांगतोय? मी जाऊन आलो, माझा मोठेपणा नाही की तिकडून काहीतरी बघितलं सांगायचं नाही. हे नागरी जीवन आहे, नागरी शिष्टाचार आहे. हे सगळं सरकार करत नाही, आपण ठरवायचंय. गैरमार्गाने बनलेला पैसा, आपण आपल्या हातून घडलेला गुन्हा आपल्याला माहीत असतो. कोणाला नकळत गुन्हे करतो आपल्याला माहीत असतात, नाही झाला म्हणून करत असतो. पण हे सगळे दुर्गुण, सगळ्या वाईट गोष्टी, अनिष्ट गोष्टी काढून आपल्याला एक ते पंचकर्म चिकित्सा कशी करतात तशी स्वतःवर पहिला उपाय करायला पाहिजे. स्वतःला शुद्ध करायला पाहिजे आणि स्वतः होऊन बाकीच्यांना करायला. त्यामुळे विचार करूया. हिंदू संमेलन झालं, थोडंफार बोलून झालं, पण नंतरची कृती करण्यासाठी स्वतःवर उपाय करावा का? अजून पुढचे कार्यक्रम मी सांगितले, इथून झाल्यानंतर तिथलं काय ते त्यांचं आपल्याला तोंडगोड करतील, त्यानंतर आपलं काम सुरू होणार आहे. जर काय खटकलं असेल मी बोललो तर त्यात माफ करा, पण मी तुमच्यातलाच एक, तुमच्यासारखा सगळ्या गुणांनी दुर्गुणांनी युक्त असाच माणूस तुमच्या समोर उभा आहे. आपण सगळे मिळून हे करणार, सगळ्यांनी मिळून ठरवणारे होऊ शकतं. बाकी गोष्टी सगळ्या माहिती आहेत, दसकी लकडी एक कबोजा, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हिरकूट एकत्र गेले की वाढवण होते वगैरे सगळं आम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर आहे. आमचे हिरकूट एकत्र होत नाही, आमची वाढवण होत नाही, आम्ही कचरा काढत नाही. आम्ही शाळेमध्ये असताना 40-45 वर्षापूर्वीचा विषय की मोठं आवार असायचं मैदान आणि सगळा संध्याकाळपासून दुसऱ्या दिवशीपर्यंत भरपूर पातेरा पडलेला असायचा. पातेऱ्यानं सगळं मैदान भरलेलं असायचं. 7 वाजता शाळा असायची आणि 7ला 5 मिनिटं असताना एक घंटा व्हायची. कुठली घंटा? केर काढण्याची घंटा. 7ला 5 मिनिटं झाली की सगळी मुलं इकडे तिकडे जी फिरताना पटपट आपापली पानं उचलायची पातेऱ्यावर आणि 3-4 मिनिटांमध्ये सगळं मैदान हे साफ व्हायचं. सगळ्यांनी ठरवल्यावर 2 मिनिटात व्हायचं. ते होऊ शकतं. अशीच एक कचरा सगळ्यांनी जर आपापल्या कृत्य केलं तर होऊ शकतं. पण आपला दुर्गुण असा, घंटा झाल्याशिवाय कोणी हात लावायचं नाही. आधी आलेलो असायचं तिथे, आधीच बघ घंटा व्हायच्या तिथे साफ केलं असं कोणी मारलं असतं की घंटा वाजल्यानं अजून घंटा त्याच्या बाजूची आधीच साफ करून टाकलं का? असं नाही. पण आम्हाला जाणीव पाहिजे हो. आम्ही का फक्त काय, आम्ही रेल्वेत जाऊ, बसमध्ये जाऊ, आमचे नावं लिहितो मस्तपैकी, नावं कोरायची, पुढे एवढ्यात जाऊ, नावं कोरायची, संडासमध्ये जावा, मुतारीमध्ये जावा, उपहारात जा, खुर्च्यांमध्ये जावा, आपली नावं द्यायची पद्धत आपल्याला. घाण करतो आपण आपला देश. हा माझा देश आहे. मग आम्ही तुमताना पण विचार करू, आम्ही कुठलंही वाईट कृत्य करताना पण विचार करू. लक्षात ठेवा, आपण ठरवलं तर सगळं होईल. सगळ्यांनी मिळून आपल्या भोवतीचा कचरा हातरूया. आपण सामर्थ्यवान बनूया, आपण चारित्र्य संपन्न बनूया. आपल्या मनामध्ये ही ताकद आहे, आपल्या शरीरामध्ये ही ताकद आहे. फक्त त्या शक्तीची जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. जेव्हा ते सीतामाईला शोधायला गेले होते ना हनुमंत, सगळे वानर होते. एकदा कळलं तिकडे नेलेली आहे पुढे लंकेमध्ये, पण जायचं कसं तिकडे तर कोणाला माहीत नव्हतं. कसं जाऊ, एवढा लांब समुद्र दिसतोय, किती दिसतोय, एवढा लांब समुद्र आहे, पार कसा काढणार? वांदर उड्या मारणार किती? माकड काय असतं, आपण वांदर माकड म्हणतो त्यावर वेगळं बोलता येईल. पण हे सगळे
जमलेले होते वानरसेन. मग एकेकाने सांगितलं मी 10 योजना जाऊ शकतो, मी 20 योजना जाऊ शकतो, मी 30 योजना जाऊ शकतो. मारुतीराय काहीच बोलत नव्हते, त्यांना कल्पनाच नव्हती. का जांबुवंतानं सांगितलं, अरे हनुमंता तू कोण आहेस तुला माहित नाही, तू जन्मताच सूर्याला गिळलं होतंस, सूर्यापर्यंत पोहोचला होता. ही लंका बिंका तुझ्यासाठी काय नाही, तू हे मनात आणलंस ते करू शकतोस. आणि हे रामकार्य आहे, हे देवकार्य आहे, त्यासाठी तुझा अवतार झालेला आहे. तुझ्यात ती ताकद आहे आणि त्याच्या ताकदीची जाणीव त्याला हनुमंताला निर्माण करून दिली आणि भूभुकार केला आणि हनुमंतानी लंका गाठली. रावणाचं पुढे काय केलं माहितीये, पुढे रामचंद्रांनी काय केलं माहितीये, पण तो हनुमंत आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे. आपण सगळ्यांनी पराक्रम केलेल्या आपल्या थोर महापुरुषांचे, कर्तबगार स्त्रियांचे वंशज आहोत. आपण डोळ्यासमोर शाहरुख फारुख ठेवायचे की शिवाजी संभाजी ते आपण ठरवा. आम्ही कुठले आदर्श ठेवायचे ते आपला प्रश्न. जर वाटत असेल हे सुधारलं पाहिजे तर त्याची जबाबदारी आपल्याला ठरवूया. आणि प्रथम शिका शिवाजी महाराजांनी स्वतः ठरवलं हिंदवी स्वराज्य स्थापना. पूजनीय डॉक्टर हेडगेवार ज्या 100 वर्षाचा उल्लेख दत्ताताईंनी केलेली संघाच्या, हे आता संघ सगळ्यांना माहिती आहे. संघाच्या देशभरामध्ये लक्षावधी शाखा आहेत, कोट्यावधी स्वयंसेवक आहेत. हा संघ स्थापन झाला तेव्हा पूजनीय डॉक्टर हेडगेवारांनी, मोठी माणसं पण नव्हती, 10-12 लहान मुलं एकत्र घेऊन शाखा सुरू, 10-12 लहान मुलं. मोठी माणसं होती त्यावेळेला कळी इंग्रजांना हाकवूया, अमुक करूया, तमुक करूया, गांधीजी की जय जयकार, अमुक तमुक, हिंदू मुस्लिम एक आहे, ह्याच्यातच सगळे गुंतलेले होते. डॉक्टरने विचार केले की इंग्रज राजनाव इथून जाईल पण परत दुसरा कशावर येणार नाही. कारण का पूर्वीचा इतिहास काय होता, हा मुघल गेला, तो मुघल आला, त्याला हाकलल्यावर दुसरा आला, शिवाजी महाराज किल्ल्यावर परत आलेच कोणती, पुन्हा पेशव्यांनी काहीतरी केली त्यांच्या काळात, पुन्हा इंग्रज आले. म्हणजे उद्या आज इंग्रजांना आपण हाकललं तरी देखील असंच होईल. याचं कारण काय, हिंदू समाज एक नाही म्हणून वारंवार आम्हाला पारतंत्र्य आलं. त्यामुळे आता हिंदू समाज असा तयार करायचा की जो कायम एक राहील, संकटापुरता एक राहील नव्हे, सदैव हिंदू समाज एक व्हावा. म्हणून त्यांनी सुरुवात केली संघाच्या सगळ्याची. मोठी माणसं येत नव्हती, लहान मुलांना खेळून खेळून त्यांच्यावर प्रेम करून शिकवलं नाही. ही मुलं मोठी झाली, 10ची 20 झाली, 20ची 100 झाली, 500 झाली, 1000 झाली, लाख झाली. डॉक्टर गेले, गुरुजी गेले, बाळासाहेब देवदास गेले, कितीतरी माणसं गेली, पण संघ चालू राहील. संघ काम करतोय, दुःखितांसाठी करतोय, पीडितांसाठी करतोय, शोषितांसाठी करतोय, वंचितांसाठी करतोय, देशावर संकट येतं तेव्हा करतोय. पण संघ करतोय म्हणजे कोण करतोय हो? काय संघ वेगळी काहीतरी संस्था आहे, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे? आपणच आहोत, आपणच सगळे संघ आहोत. आपण संघ आहोत म्हणजे काय, समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी काम करण्याची प्रेरणा म्हणजे संघ. संघात येणं पण या गोष्टीला तितकं महत्व नाही. मी माझ्या देशाचा विचार करतो, मी माझ्या धर्माचा विचार करतो, मी माझ्या देशावर वाईट काय घडलं तर सतत जागरूक होणं, याचा सतत देशाचा विचार. पृथ्वी जशी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते की नाही, तसं आपण आपलं कुटुंब, आपले बाकीचे व्यवहार स्वतःसाठी करतो. त्याचबरोबर आपला देश आणि आपला धर्म विसरूया नको. उद्या पुन्हा सगळ्या आपल्या राष्ट्रपुरुषांचा जय जयकार करूया. बोलावं तेवढं थोडं आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा करावं तेवढं आणखी थोडं. बोला भारत माता की जय, भारत माता की जय. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, स्वातंत्र्यवीर सावरकर की जय, नेताजी सुभाषचंद्र बोस की जय, संत ज्ञानेश्वर की जय, संत तुकाराम की जय. किती नाव घेऊ, त्यापेक्षा सकल संतांचा विजय. एकदा जोरात भारत माता की जय म्हणूया. अजून पर्यंतच्या आवाजापेक्षा मोठा म्हणजे मी समजेल आपण काहीतरी ठरवलंय. बोला भारत माता की जय, भारत माता की जय. नमस्कार, धन्यवाद. खरंच गोखले साहेब आपलं हे पाहून तास चाललेलं अक्षरशः मन हेलावून टाकणारं हे जे काही मी प्रवचन म्हणणार, तुम्ही जे काय मार्गदर्शन केलं त्याने आज आम्हाला वाटतं की खरं आजच्या या संमेलनाचं सार्थक झालंय. आणि मला वाटतं उपस्थित जे हिंदू बंधू आणि भगिनी आहेत हे नक्कीच या आजच्या संमेलनात आपले विचार घेऊन जातील. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलं की आपण एकत्र असणे फार गरजेचं आहे. कारण अनंत काळापासून आपण एकत्र नसल्यामुळे, एकत्र राहत नसल्यामुळे आपल्याचे अनेकाने फायदे घेतले आहेत. हे तुम्ही अतिशय मार्मिक उदाहरणासह या सर्वांना पटवून दिल्याबद्दल मी मनापासून तुम्हाला धन्यवाद व्यक्त करतो. खरोखरच
अप्रतिम असं आपलं आजचा हा तुमचं बोलणं, तुमचं संभाषण होतं. आणि तुमच्या संभाषणातून आमच्या एक लक्षात आलं की हा एक स्पेशलाइज आपण कार्यक्रम काहीतरी या हॉलमध्ये आणि याच सगळ्या लोकांच्या, याच्यापेक्षा जास्त लोकांच्या उपस्थित ठेवूया. हे लोकांच्या मनामध्ये परत एकदा एक फ्रेश होऊन काहीतरी वेगळ्या मार्गाने आपल्या हिंदू धर्मासाठी, स्वतःसाठी, देशासाठी करतील अशी मला खात्री आहे. यानंतर सर्वांनी उभं राहायचं आहे. संपूर्ण वंदे मातरम होईल आणि वंदे मातरम झाल्यानंतर त्या सर्वांना स्नॅक्सची व्यवस्था केली ते घ्यायचं आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.